नमस्कार मित्रांनो. राहुल आणि साहिल दोघे जिवलग मित्र. कधीही एकमेकापासून लांब न राहणारे. एकाला काटा टोचला की दुसऱ्याला कळ यावी अशी यारी. दोघेही 35 वयाचे. दिसायला अगदी एखाद्या हिरोसारखे. दोघांचेही लग्न झालेली. साहिल थोड्या चांगल्या घरचा. राहुल मात्र साध्या घरचा. तरी राहुलला बऱ्यापैकी चांगली नोकरी होती. तर साहिलचं दुकान होतं. दोघांनाही सुंदर पत्नी होत्या. राहुलच्या पत्नीचं नाव होतं पूजा. साहिलच्या पत्नीचं नाव होतं श्रेया. दोघांच्याही लग्नाला 4-5 वर्षे झालेली. पण दोघांनाही अपत्य नव्हते. दोघांनीही सर्व टेस्ट केली होती. साहिलच्या टेस्टमध्ये साहिलमध्ये दोष होता. तर राहुलच्या टेस्टमध्ये त्याची पत्नी पूजामध्ये दोष होता. दोघांच्याही घरचे त्यांना सारखे खोदून खोदून विचारायचे की गोड बातमी कधी देणार. पण बिचारे गप राहून सहन करायचे. जसे राहुल व साहिल मित्र होते तसे पूजा व श्रेयाही चांगल्या मैत्रिणी होत्या. त्या कधीही कोणा वाचून काही लपवत नसत. दोघेही एकमेकांना मनातलं सर्व सांगत. पण दोघींमध्ये एक साम्य होतं. ते म्हणजे श्रेया थोडी कामुक होती. म्हणजे तिच्यात परपुरुषाबद्दल जास्त आकर्षण होतं. पण पूजा तशी नव्हती. तिच्या भावना कमी होत्या. पतीची सेवा ही तिला माहीत होतं. पण श्रेया तिला नेहमी टोमणे मारायचे. पण दोघी नेहमी आनंदी असायचे. पण जेव्हा दोघांच्याही घरचे मुलाबद्दल विचारायचे तेव्हा मात्र त्या दुःखी राहायच्या. दोघेही आता राहुल व साहिल यांच्या मागे हट्ट करू लागल्या. आम्हाला मूल हवं. पण प्रयत्न करून हतबल झालेल्या दोघांनी टेस्ट ट्यूब बेबी हा संकल्प निवडला. दोघेही डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेऊन त्यांना भेटण्यासाठी गेले. त्या दोघांना डॉक्टर म्हणाले, टेस्ट ट्यूब म्हणजे ज्यावेळी एका महिलेला मूल होत नसेल त्यावेळी पत्नीची टेस्ट केली जाते व तिच्या गर्भात एका अशा पुरुषाचे वीर्य सोडले जाते की जेणेकरून गर्भ राहील. सर्व माहिती घेऊन दोघे एका बारमध्ये गेले व ड्रिंक करत बोलू लागले. यार साहिल, आपण जी टेस्ट ट्यूबबद्दल विचार करतोय पण त्यासाठी खर्च खूप आहे आणि इतकं करूनही जर नाही रिझल्ट चांगला आला तर? राहुल असे बोलून नकार देत म्हणाला. त्याचं बोलणं ऐकून साहिलही विचारात पडला. हो यार राहुल, तसं पण होऊ शकतं. आता दोघेही विचारात पडले. इतक्यात साहिलच्या मनामध्ये एक कल्पना आली व साहिल म्हणाला, यार राहुल, तुला जर राग येणार नसेल तर एक विचारू? राहुल, हा बोल. यावर आपण असं केलं तर खर्चही वाचेल आणि रिझल्टही चांगला येईल. त्यावर राहुल बोलला, बोल ना यार, काय ते स्पष्ट. साहिल थोडा घाबरत बोलला, राहुल यार, रागवू नको. राहुल, बोल. साहिल म्हणाला, तुला माहीत आहे की माझ्यात दोष आहे आणि माझ्या बायकोत नाही. राहुल, हो बरोबर आहे, पुढे. साहिल, आणि तुझा रिपोर्ट नॉर्मल आहे पण तुझ्या बायकोमध्ये दोष आहे. राहुल, हो यार, मग काय करायचं? साहिल, आपण आपल्या बायकांची अदलाबदल करायची. राहुल, काय हे कसं शक्य आहे? हो, हे बघ, कसं पण आपण कोणाचं तरी वीर्य आपल्या बायकांच्या गर्भात सोडणार आहोतच टेस्ट ट्यूबमार्फत. मग त्यापेक्षा आपणच आपापल्या बायकांची अदलाबदल करूया. राहुल, अरे आपण जरी तयार असलो तरी आपल्या बायका कशा तयार होतील? साहिल म्हणाला, होतील, ट्राय करायला काय हरकत आहे? राहुल, पाहतो ट्राय करून. असे बोलून दोघेही घरी आले. तेव्हा पूजा राहुलची वाट पाहत होती. राहुल घरी आला तेव्हा पूजा म्हणाली, काय हे, किती वेळ? इतका वेळ लागतो का हॉस्पिटलमध्ये? राहुल म्हणाला, अगं तिथे खूप खर्च आहे त्यामुळे मी कॅन्सल केलं. पूजा म्हणाली, आणि साहिल भाऊजी, त्यांनीही केलं का कॅन्सल? राहुल, हो, पण त्यानं मला एक उपाय सांगितला आहे. पण तू तयार असशील तर शक्य आहे. त्यावर पूजा म्हणाली, कसला उपाय? राहुल, बघ, रागवायचं नाही. पूजा, नाही रागवणार, बोला. राहुल, हे बघ पूजा, साहिलने मला जे सांगितले ते आधी मलाही पटले नाही. पण विचार केला की असं झालं तर पैसेही वाचतील आणि रिझल्टही चांगला येईल. तेव्हा ऐक, आम्ही एक निर्णय घेतला आहे की एकमेकांचा जोडीदार बदलून ट्राय करायचा. तेव्हा पूजा, अहो, तुमचं डोकं ठिकाणावर आहे?
काय बोलताय? वेडावलात का? राहुल. पूजा, तुला तयार व्हावं लागेल. कारण दोष तुझ्यात आहे, माझ्यात नाही. राहुल नाराज होत म्हणाला. पूजा पूजा म्हणाली, अहो पण राहुल, पण बिन काही नाही. नाईलाजाने पूजा तयार झाली. आता राहुलचा प्रश्न मिटला होता. वेळ होती श्रेयाला तयार करायची. पण साहिलला जास्त काही समजावून सांगायची गरज लागली नाही. श्रेयाने लगेच होकार दिला. कारण श्रेया कामुक होती आणि तिच्यात काही दोष नव्हता. दोष होता तो साहिलमध्ये. साहिलने राहुलला फोन करून सांगितले. आता सगळे तयार होते. साहिलने राहुलला रजा घेण्यासाठी सांगितले व महाबळेश्वरचा प्लॅन करून सर्वजण ट्रिपला जाण्यासाठी निघाले. गुलाबी थंडीचे दिवस होते आणि महाबळेश्वरमध्ये थंडी खूप असते. त्यामुळे साहिलने महाबळेश्वरमध्ये जाण्याचा प्लॅन केला. जेणेकरून आम्ही एकमेकांच्या मिठीमध्ये जास्त वेळ राहू शकेन. त्यामुळे आमचा सहवास वाढेल आणि थंडीमध्ये गर्भ राहण्याचे चान्सेस असतात. महाबळेश्वरला आल्यानंतर साहिलने फार्म हाऊस बुक केला व थोडा वेळ थांबून सगळी तयारी करू लागले. पूजा लाजतच साहिलकडे पाहत होती. श्रेयाला हे काही नवीन नव्हतं, पण राहुलसोबत पहिल्यांदा होतं. पूजाच्या मनात तर भीतीची लहर होती व श्रेयाच्या मनात कामुकतेची चाहूल होती. रात्र होत होती तशी पूजाची धडधड वाढत होती आणि ती वेळ आली जिची सर्वांना ओढ होती. राहुल व श्रेया एका रूममध्ये, साहिल व पूजा एका रूममध्ये असं ठरलं. कारण एकत्र हे करणं पूजासाठी शक्य नव्हतं. जेवण झाल्यानंतर थोड्या वेळातच पूजा व साहिल, श्रेया व राहुल जाण्यासाठी निघाले. साहिल व पूजा रूममध्ये येताच साहिलने दरवाजा बंद केला. तशी पूजाची धडधड वाढत होती. होठ थरथर कापत होते. श्वास गरम होत होता. पूजा बेडवर बसली. साहिल पूजाचा हात हातात घेत पूजाच्या थरथरत्या ओठावर होठ ठेवून दीर्घ चुंबन घेत तिच्या गरम श्वासाचा स्पर्श घेऊ लागला. साहिलच्या त्या स्पर्शाने पूजाच्या अंगात कामुकतेची लहर उसळू लागली. हळूहळू पूजाही साहिलचे होठ आपल्या होठात घेऊन साथ देऊ लागली. तिची भीती आता नाहीशी झाली होती. साहिलने पूजाला निवस्त्र केले व तिला बाहुपाशात घेऊन दोघेही कामरसात बुडाले. इकडे राहुल व श्रेयाने सुद्धा कामसुखाने तृप्त होत होते. 4 दिवस मनसोक्त आनंद घेऊन पूजा व साहिल व श्रेया राहुल आपल्या गावी आले आणि महिन्यातच पूजा व श्रेयाला दिवस गेले. राहुल व साहिल असेच बायकांची अदलाबदल करून आनंदाने राहू लागले. धन्यवाद मित्रांनो. कथा आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करून माझ्या चॅनलला सपोर्ट करा. नमस्कार.